घोटाळा होईल असं वागू नका. प्रिंट मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक नेते प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ऑफिसकडे सादर केले जातील. तेव्हा आज मला वाटत होतं गोकुळ आणि अप्पाची 6-7 महिने पुढे जात असं वाटत होतं. अजून काही वाटत नाही. खरं आज शॉर्टकटमध्ये ठराव जमागीची झाली. आदरणीय महाराष्ट्राचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 1971चे ठराव जमा केले. 1971चे ठराव म्हणजे 1971 मी वाचलं, मला माहीत नाही. खरं चंदगड विधानसभेसाठी आप्पासाहेब मला टार्गेट केलं गेलं आणि याच्यामध्ये मागच्या गोकुळच्या लढाईला आपण मला मार्गदर्शन केलं. त्यावेळेला आपली संधी उगली. खरं आज पश्चाताप करतोय आपण की ती आपल्या हातातच गोकुळ पाहिलं होतं. आज लोकांच्या आपण फिरत असलेली भावना कळतात आणि जे वाढीव ठराव होते, वाढीव ठरावाच्या संदर्भात ज्या चुका झाल्या त्या संदर्भात मला काय तू जरा मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते गावात म्हणतात भाऊने असं काय केलं, काय म्हणजे साहेबांना घेतलं. आता हे राजकीय व्यासपीठ सगळ्या पक्षी आहे आमचं. खरं लोकांना पण कळणं गरजेचं आहे. 1310 आणि 427 त्याच्यामध्ये आमच्या पण काहीतरी दूध डेअरी आमच्या पण काहीतरी अपात्र झाले. पण आम्हाला दुःख नाही. कारण माझं म्हणणं आहे की आज आदरणीय नरके साहेब असतील, माधवराव माडिक साहेब असतील आणि ज्यापूर्वी ज्या नेत्यांनी ही दूध डेअरी महाराष्ट्राचे एकमेव गोकुळ सर्व शेतकरी बांधवांच्या हिताचं आणि वोट पाण्याच्या प्रश्न एक ग्रामीण भागातलं एक मोठं व्यासपीठ, एक गोकुळ मोठा ब्रँड आज त्यांनी उभे केला. त्यांना मी नतमस्तक होतो, नतमस्तक होताना क्षणभर साष्टांग घालतो. त्यांचं नाव मला आठवत नाही. खरं खूप मोठं नाव आहे की त्यांनी सर्व स्थापना केली. आप्पाने 25 वर्ष सांभाळलं आणि आता 5 वर्षामध्ये सगळी गोंधळ गडबड निघाला. खरं मी चुकत असेल तर मला व्यासपीठ सांगावं. 1310 आणि 427 1700 मध्ये 1100 अपात्र झाले. 1100 डेऱ्या अपात्र झाले. त्यात आमच्या पण आहेत तर थोडे आहेत. जर ह्या डेऱ्या आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जर झाल्या असत्या आणि सगळेच पाणीसाहेब झाल्या असत्या तर गोकुळच्या दारामध्ये आमचा चंदगड आजरा काय आमच्याकडे दुर्लक्षित केले गेलेले आहे. आणि 1 नंबरला दूध त्या गोकुळमध्ये चंदगड आजरा गणवेशचं आहे. खरं आज आम्हाला कुठला संचालक पद नाही, आमचा फक्त वापर झाला. आणि जर ह्या जर 1310 आणि 427 जर दूध संस्था आमच्या जर पात्र त्यांच्या झाल्या असत्या तर आम्ही जीवनामध्ये कधीही गोकुळला असं टच केलं नसतं आणि आमच्याकडे कोण आले पण नसते, कोणी आलं नसतं आमच्याकडे. कारण का एक सत्ता हुकमी त्यांच्या हातात राहिली असती. आप्पासाहेब आपण हे मान्य करायला लागेल आणि हे करत असतेवेळी आपण प्रामाणिकपणे काम केले. आणि हे होत असताना आपण सांगितलं की प्रशासन लावण्यामध्ये आम्ही सांगितलं, आदरणीय आमचा दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही चुकीचं बोलत असेल, चुकीचं वागत असेल आणि चुकीचं करत असेल तर आम्ही तुम्ही सांगाल ती शिक्षा करेल. सत्य आहे की प्रशासन लागलं पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. कारण का माझा तर 6 वर्षाचा जन्म आहे. तर ज्या नेत्यांनी 40-50 वर्ष या गोकुळसाठी कष्ट कमाल करून गोरगरीब जनतेने ही कष्ट उभे राहिलेली गोकुळ आहे ती चांगली टिकली पाहिजे, चांगली वाढली पाहिजे. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाट्याला त्यांच्या घामाचा कष्टाचा घास त्यांच्या वाट्याला यायलाच पाहिजे. ह्या बाबतीत सांगितलं आहे की आमच्याकडे परिस्थिती एवढीच आहे की आम्ही सकाळचा चारा आमच्या महिला वर्ग गोठा आणि शेण आणि फक्त ते शेण शेतामध्ये वापर होतो आणि घामा कष्ट आम्हाला काही भेटत नाही. खरं दुधाचा दर वाढीव असा मिळणार पाहिजे. आणि आमच्या चंदगडमध्ये सांगितलं आमचे दिग्गज असे बरेच मंत्रिमंडळामध्ये झाले, जिल्ह्यातले सर्व नेते मंत्रिपद भोगतात आहे. तर आमच्या वाट्याला बर्मवांडांच्या सोडलं तर पाणी ही धरणं झाल्यानंतर कुठल्या नेत्याने आमच्याकडे MBBS डॉक्टर नाही आहे, आमच्याकडे कुठला रोजगार नाही. म्हणून मला आता दुःख वाटते की हे गोकुळ सोडला तर आमच्याकडे कुठलाही पोटपाण्याचा प्रश्न नाही म्हणून साहेब गांभीर्याने सांगितलं.
की साहेब कोणत्याही परिस्थितीत आता 1500 शिवसेना 1971 केले, आम्ही 2026 केले. आता आपण किती ठराव या ठिकाणी दाखल एकंदरीत केलेले आहेत काय? कसं बघता या सगळ्या? हे बघा, आता संख्या सांगणं खूप अवघड आहे, कारण जसं मी म्हटलं, काही संस्था या अवसायनात आहेत, काही संस्था SIT चौकशीच्या अंडर आहेत, काही संस्थांची फेर सुनावणी चालू आहे. आता कुठल्याही चौकशीचा निकाल न आल्यामुळं सरसकट सगळ्यांना ठराव पाठवले गेले, त्यामुळं सरसकट हे ठराव गोळा झालेले आहेत. त्यामुळं असू शकते संख्या, पण त्यातली आता किती दुबार निघतील, किती अवसायनात जातील, आणि ह्या सगळ्या जेव्हा प्रक्रिया येतील होऊन, तेव्हा आपल्याला खरा आकडा कळेल. आपल्याला 1900 आणि आता जे 1500 त्यामध्ये दुबार भरपूर आहेत असं म्हणायचं आहे. आम्ही रिचेक केलेले आहेत. अवसायनात ज्या संस्था आहेत आत्ता लिस्टमध्ये, त्या संस्थांचे इतक्यात तरी आम्ही स्वीकारलेले नाही आहेत. त्यांचा निकाल लागल्यावरती जी लोक आमच्याकडे आलेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या बाजूनी या म्हणून. पण आता फक्त शेवटचा दिवस असं सगळेजण आता सबमिट करणारच. जर या 2 दिवसात निकाल लागला कुठलाही, SITचा असो नाहीतर अवसायनाचा असो, तर त्या संस्थांचे ठराव ऑटोमॅटिकली बाजूला होतील. नाही लागला तर मध्ये 15 दिवसाचा कालावधी छाननीचा पिरियड असेल, आणि एकंदरीत 1 महिन्याचा कालावधी लागणारच या प्रोसेसला. त्यामुळे त्याच्यानंतर ते आपसुकच बाजूला होतील. कशी बघता येईल निवडणूक? सतेज पाटील एकीकडे आता एकटी पडले असं म्हणावं लागेल, कारण सगळे महायुती म्हणून तुम्ही एकत्र आले. महायुती म्हणूनच ही निवडणूक आता होणार आहे का? कारण नाही वेळ ठरवता सगळेच शक्ती प्रदर्शनाने टाकलं. कशी निवडणूक येत असतात? तेव्हा पहिल्यापासूनच आम्ही म्हणतोय की आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार आहे, आणि परवाच सतेज पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही निवडणूक लढवतोय म्हणून. तरी सुद्धा जर तुम्ही माझं भाषण ऐकलं असाल तर मी शेवटला सांगितलेलं आहे, सहकार हा सगळ्यांनी मिळून चालवायचा असतो. शेवटला मी आवाहन पण केलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन चांगले निर्णय जर घेता आले सर्वसामान्य लोकांच्यासाठी तर घेऊया, असं मी सांगितलेलं आहे. आता बघू. म्हणजे बिनविरोधसाठी तुम्ही हात पुढे केलाय आता सगळ्या महायुतीनं असं म्हणायचं का या सगळ्यात? मी म्हणजे महायुती नाही, मी महायुतीचा एक भाग आहे. येड्रावकरांनी देखील आता शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना सांगितलं. येड्रावकर साहेब शिवसेनेच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आता अच्छा. पाहायला मिळाली, आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं की ही निवडणूक बिनविरोध. कसं बघताय? मग चेतनला उद्या जायला काय हरकत नाही ना उद्या. नाही, हे बघा, बिनविरोधचा अजून तरी प्रस्ताव काही झालेला नाहीये किंवा चर्चा तशी झालेली नाहीये. बिनविरोध करायची नाही करायची, कुणाला किती जागा येणार, हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे. मला वाटते म्हणजे आम्ही याच्यावरती न बोललेलं बरं. त्यामुळे जर तसं काही होणार असेल तर वरिष्ठ आपापसात चर्चा करतील. भाषणाचा उल्लेख करताय म्हणजे तुमची इच्छा? मी भाषणात उल्लेख केला की सहकार आहे, सगळ्यांनी मिळून केलेला बरा, कारण संघर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचं जास्त नुकसान होताना दिसतंय. आणि जसं मी म्हटलं की गेल्या 30 वर्षामधला सुद्धा जर तुम्ही बघितलं, संचालक बॉडीचा विचार केला तर किमान 2 तरी विरोधी पक्षाचे नेहमी निवडून येतच होते. त्यामुळं जनता कधीही एक हाती कुठली सत्ता शक्यतो देत नसते. आणि जेव्हा जागा वाटपाचा निर्णय आपण म्हटला जातो तेव्हा महायुती ही गोकुळपुरती मर्यादित नाही आहे, महायुती ही राज्यात आहे. त्यामुळं राज्यातला मोठा भाऊ हा सगळीकडे सत्ता वाटपाचं समीकरण कसं होणार याबाबतचा विचार करेल. आणि मला असं वाटतं की दूध उत्पादक सुद्धा भाजपाच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या पॅनलला चांगलं स्वीकारतील. सरकार टिकला पाहिजे म्हणताय, पण रवींद्र माडिक म्हटले की ही इलेक्शन सतेज पाटील म्हणजे आम्ही इलेक्शन केलं. कोण म्हटलं? सतेज पाटील कोण देणार? सांगितलं का माझ्याकडे अजून प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून जोपर्यंत ते बघा, मी तुम्हाला म्हटलं मगाशी, प्रस्ताव कोणाचाही कोणाकडे गेलेला नाही आहे, पण त्यांना त्यांची तयारी करावीच लागणार आहे. जोपर्यंत प्रस्ताव नाही आला याचा अर्थ इलेक्शन लागलेली आहे, आणि आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांचं, त्यांच्या पक्षाच्या विरोधात आमच्या पक्षाची तयारी आम्हाला करून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, तेवढी तयारी आम्हाला ठेवावीच लागेल. घरात आपापसात थोडेफार मतभेद असतात, मनभेद नाही आहेत आमच्यामध्ये, मतभेद आहेत. जसं मी म्हटलं की महायुतीचा चेअरमन असताना सुद्धा मी आवाज उठवला. मी स्पष्ट सांगितलं, माझा जो काही मी आवाज उठवला, जो काही मी विरोधात गेले, तो मी निर्णयांच्या विरोधात गेले, मी व्यवस्थेच्या विरोधात गेले, व्यक्तिशः कुणाच्या विरोधात नाही. त्यामुळे यांचे जे मतभेद आहेत ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत, ते बसून यांचे मतभेद मिटवतील. बाकी मनाने आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा वैयक्तिक माझा विचार होता, तो मी मांडला. मी आजपर्यंत
कोणाचे विचार घेऊन कधी बोललेली नाहीये. जे माझ्या मनाला वाटलंय, माझ्या विचाराने मी चालत आलेली आहे, माझ्या विचाराने मी निर्णय घेतले, माझ्या विचाराने मी माझी भूमिका मांडलेली आहे. मला असं वाटलं की सहकार आहे सगळ्यांना सोबत घेऊन करायचा. तुम्ही जर बाजार समिती बघितली, मार्केट समिती बघितली, केडीसीसी बघितली, इथे सगळीकडे सगळेजण एकत्र आहेत. मग गोकुळमध्ये कशासाठी? म्हणून मी तो प्रस्ताव ठेवला की सहकार आहे, सगळ्यांनी मिळून करायला काही हरकत नाही. पण जोपर्यंत अशा वरिष्ठांच्या बरोबर चर्चा होत नाही तोपर्यंत आम्हाला प्रत्येकाला निवडणुकीची तयारी करावीच लागते. म्हणजे तुम्ही म्हणताय महायुती मात्र राष्ट्रवादीनं स्वतंत्र ठराव जे आहे ते दाखल केले, कुठेतरी राष्ट्रवादी वेगळा निर्णय घेईल. राष्ट्रवादी वेगळा निर्णय हो ऐकणार, राष्ट्रवादी वेगळा निर्णय घेणार नाही. जेव्हा आपण 3-4 पक्ष एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवतो तेव्हा प्रत्येकालाच वाटत असतं की मी कसा मोठा हे दाखवावं. पण जसं मी म्हटलं की महायुती फक्त गोकुळपुरती मर्यादित नाहीये, महायुती पूर्ण राज्यभर आहे. त्यामुळे सत्ता वाटपाची जी समीकरणं असतात ती सगळ्या राज्याचा निर्णय डोळ्यासमोर ठेवून केली जातात. आता जर जागा कमी ठराव कमी म्हणून जागा कमी हे समीकरण लागू होत नाही. कारण तसं बघायला गेलं तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एक आमदार असून त्यांना कॅबिनेट मिनिस्ट्री मिळू शकते. ती सत्ता वाटपाची समीकरणं असतात जी राज्यात त्याचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मोठा भाऊ लहान भाऊ असं काही नाहीये. अजून ठराव किती जमा होणार आहेत याला खूप मोठी प्रोसेस आहे आणि मग नक्की आकडेवारी कळल्यावरती कळेल. जसं आता मगाशी मुन्ना साहेब म्हटले मला वाटते भाषणात की जागा वाटप जे काय होईल ते वरतीच ठरेल. पण ज्या दिवशी मुश्रीफांनी ठराव दाखल केले त्याच दिवशी सतेज पाटलांचे बॅनर या ठिकाणी लागलेले होते. ते काय नेमकं ते गोकुळ टिकवूया असं काय ज्या दिवशी ते ठराव दाखल करणार त्याच दिवशी बॅनर लावलेले होते. नाही आता ते तुम्ही त्यांना विचारलं तर पर्यंत त्यांच्या वतीनं मी बोलणं चुकीचं होईल ना. दोघांचा एकत्र घ्यायचा महायुतीचा ठराव इतके झालेत की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्या. महायुतीचा ठराव दाखल करतात. आम्ही जनस्वराज्य शक्ती आणि भारतीय जनता पक्ष आम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र काम करतो आणि आज भारतीय जनता पक्ष आणि आम्ही दोघांनी मिळून आमचे विचाराचे ठराव एकत्र दाखल करायचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं. त्याप्रमाणे आमच्या अगोदर आता भारतीय जनता पक्षाचे ठराव दाखल झाले असतील आणि मी आता माझ्याबरोबर जवळजवळ 545 ठराव त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आमची एकत्र संख्या मला वाटते 2000च्या दरम्यान त्या ठिकाणी जाईल. संध्याकाळी आपल्याला हे आकडे सगळे स्पष्ट होतील. पण प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणानं भारतीय जनता पक्ष आणि जनस्वराज्य राज्याच्या राजकारणात एक भाजपचा सहयोगी सदस्य म्हणून जे आम्ही काम करतो त्या पद्धतीनं मुंबईमध्ये सुद्धा हे संघटनात्मक काम तशाच पद्धतीने आम्ही पुढे घेणार आहोत. साहेब खरं तर महापालिकेतून अनेक निवडणुकांमध्ये आपण सहयोगी म्हणून काम केलेलं आहे. गोकुळमध्ये आपलाच अध्यक्ष व्हावा जनस्वराज्याचा अशी काय मागणी करतो. आता प्रामुख्याने ज्या चर्चा झाल्या त्यात जसं जिल्हा परिषदेमध्ये निर्णय झाला महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाला अध्यक्षपदाची संधी द्यावी असा जसा निर्णय झाला का पहिल्यांदा राष्ट्रवादीला दिला, पुढच्या वर्षी भारतीय जनता पक्षाचा कदाचित शेवटच्या वर्षी आमचा जनस्वराज्याचा अध्यक्ष. तसंच आता गोकुळचं ज्या वेळेला पॅनलची अंतिम बांधणी त्यावेळेला चेअरमन पदाबाबतचा सुद्धा निर्णय कशा पद्धतीने सर्वाधिक ठराव कसं पाहता या नाही बघा यड्रावकर साहेब हे महायुतीचे घटक आहेतच ना. आता महायुतीमध्ये नव्यानं सामील होणाऱ्या लोकांचा हा विषय पण जे लोक पूर्वीपासून घटकच आहेत त्यांचा काही ह्यात वेगळा विषय असायचं कारण ही चर्चा बिनविरोधची आज एवढ्या लवकर होईल असं नाही. काय वळण आता कुणाचे किती ठराव आले याचं चित्र स्पष्ट होईल. अजून काही संस्था कोर्टामध्ये आहे त्याचा निर्णय होईल आणि मग एकत्र बैठकीमध्ये बाबा आपल्याला हे कसं करणं शक्य आहे. त्यामुळे गडबडीनं आज काही निवडणुका बिनविरोधीची चर्चा आज होऊ शकते. माझी भूमिका काय असते जे मी जसं मागं एकदा जाहीर केलं होतं महापालिकेच्या राजकारणाच्या बाबतीत एका मर्यादेच्या बाहेर हॉर्स ट्रेडिंग होणं
हे लोकशाहीला घातक असतं. त्यावेळेला जर बाबा आपण सार्वत्रिक एकमत जर करू शकलो, पण हे ज्या वेळेला जिल्ह्यांच्या निवडणुका असतात, आता हे सगळ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका प्रत्येक गाव ह्यात सभासद आहे किंवा घटक ह्यात सहभाग आहे, त्या सगळ्यांचं एकमत करणं एवढं सोपं आहे असेल, पण झालं तर कोल्हापूरच्या दृष्टीनं आणि संस्थांच्या दृष्टीनं सहकार्याच्या दृष्टीनं चांगलं होईल असं मला वाटतं. काही संचालक मंडळाने आपली भेट घेतली होती आणि त्यामध्ये या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं देखील सांगितलं. बिनविरोधाची चर्चा सुरू आहे. होणार आहे. मला काय सांगतं, माझी भूमिका या विषयाला कायमपणे म्हणजे गोकुळ असं नाही, जसं विधान परिषदमध्ये मी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं होतं, तसं माझी भूमिका वेगळ्या कारणासाठी त्या दिशेनं आहे. म्हणून मला काही लोक भेटायला येतात, भावना व्यक्त करतात, पण कायम मला सगळ्यांच्या भावना जपता येतील किंवा सर्वांचं एकमत करता येईल आज सांगू शकत नाही. शक्ती प्रदर्शन करत भाजप ठराव दाखल करते. कशा पद्धतीने निवडणूक होईल असं वाटतं? कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे ठराव दाखल करण्यासाठी अवघे 2-3 दिवस आता उरलेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महायुती म्हणून या निवडणुकीला आपण सामोरं जायचं आहे अशा सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. त्यानुसार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य याने आपापले ठराव एकत्रित करून शक्ती प्रदर्शन करून ठराव दाखल करायचे. आज हा दिवस आहे. भारतीय जनता पार्टीचा महासैनिक दरबार या ठिकाणी मेळावा झाला. 1430 ठराव आमचे भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ते सगळे ठरावधारक आता इथं यायला लागलेले आहेत. आजच्या या मेळाव्याचे प्रमुख म्हणून त्यांनी या दूध संघाचा कारभार पारदर्शकपणे सांभाळला, 25 वर्ष सांभाळला असे सन्माननीय महादेवरावजी महाडिक साहेब हे या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यांनी नेतृत्व केलं. सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच प्रमुख लोक या मेळाव्यात उपस्थित होते. आणखीन एक 2-3 दिवसामध्ये आणखीन एक 200-250 ठराव आमचे जमा होतील. त्याचबरोबर जनस्वराज्य हे भारतीय जनता पार्टीच्या पोटात आहे किंवा गोटात आहे. या आमच्याबरोबर जनस्वराज्य सुद्धा आता ते लोक इथं येत आहेत. सन्माननीय आमदार विनय गोरे साहेब 445 ठराव त्यांच्यावर झालेत असं आता त्यांनी मला सांगितलं. ते इथे येत आहे. म्हणजे ठराव गोळा करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी, जनस्वराज्य हा मोठा भाऊ राहील या दूध संघाच्या निवडणुकीत असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. शिवाय संचालक संख्या निवडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, जनस्वराज्य हाच मोठा भाऊ राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या निवडणुकीमध्ये 2-3 महिन्यामध्ये निवडणूक होईल. अजून बऱ्याच घडामोडी होणार आहेत. काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत, काही अपात्र झालेले आहेत, काही पात्र, काही अपात्र संस्थांचेही ठराव देण्याचं काम झालं असं मला समजलं. छाननीनंतर चित्र स्पष्ट होईल. पण आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि मोठ्या मताधिक्यानं आम्ही सगळ्या निवडणुकीमध्ये विजय होऊ आणि शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना न्याय देऊ अशी आमची भूमिका आहे. इतके ठराव आता महायुतीकडे झालेले आहेत की जागा वाटपात दोस्तीमध्ये कुस्ती होती अशी शक्यता नाही. नाही, हे बा जागा वाटपाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही घडामोडी चालूच राहणार. परंतु हा सगळा निर्णय अंतिम शेवटी जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रताई हे तिघं निर्णय घेणार आहे. आम्ही आपापल्या ठरावाची संख्या किती आहे, आमचे काय बलाबल आहे, हे सगळं आम्ही त्यांच्या समोर नेऊन ठेवणार आहोत आणि ते जो निर्णय देतील तो आम्हाला अंतिम राहील. तो निर्णय मान्य करून आम्ही निवडणूक लढू. पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे. अरुण नक्की सोबत आले आहेत. अरुण नक्की आपल्या विरोधी पॅनेलच्या होल्डिंगवर होते, मात्र ते आता आपल्या आज महाडिक साहेबांचं 25 वर्ष या गोकुळ संघावर वर्चस्व होतं याची कल्पना आपल्याला आहे. गेल्या 5 वर्ष अपवादात्मक आज महाडिक साहेबांनी स्वतः अरुण नरके साहेबांना स्वतःच्या गाडीत घेऊन ते आज या आमच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. 240 ठराव नरके साहेबांचे घेऊन ते इथं आलेले. आता 4 एक्के असतात पत्त्याच्या गट्ट्यामध्ये. एक एक्का आज महाडिक साहेबांनी ओपन केलेला, अजून 3 एक्के शिल्लक आहे. भविष्यामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना महाडिक साहेबांचे जे काही धुरंधर नेतृत्व आहे ते या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल. एकूण या सगळ्या ठरावाच्या बाबतीत महायुतीकडे सर्वाधिक ठराव असल्याचं चित्र आतापर्यंत स्पष्ट झालं. ही निवडणूक आहे ती हे पहा, आजची जी घडामोड झालेली आहे, अरुण नरके साहेब हे तसे काँग्रेसचे पॅनल प्रमुख होते, ते आज आमच्यासोबत आलेले. म्हणजे काँग्रेसची ताकद खूप कमी झाली. आणखीन काही घटक त्यांच्यापासून बाजूला आहे.
तुम्ही ऐकलं असेल, काही लोकांनी वेगळे ठराव जमा केलेले आहेत, काय आहेत ते पण त्यांच्यापासून निसटतील. म्हणजे 90-95% ठराव हे महायुतीकडे राहतील अशी परिस्थिती निर्माण होईल. एका बाजूला महायुती निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करत असताना राजेंद्र पाटील यड्रावकर विशेषतः निवडणूक महाविकास होईल अशी एक शक्यता वर्तवत आहेत. मला काय वाटतं एकूणच आणि हे पहा, गेल्या पंचवार्षिक मध्ये गोकुळ दूध संघामध्ये कधी पक्षीय निवडणूक होत नव्हती, परंतु माजी पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडी म्हणून ती निवडणूक लढवली. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना त्यांनी यामध्ये घेतलं आणि काय घडामोडी झाल्या आपल्याला माहिती आहे, आणि ते सगळे एक झाले महाविकास आघाडी म्हणून आणि त्यांनी निवडणूक लढवली. आता मात्र निवडणूक लढवत असताना ते म्हणतात महायुती विरुद्ध शेतकरी. आता महायुती विरुद्ध शेतकरी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होणार. निवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही आहे. आम्ही सगळे ताकदीने, एवढे मोठे संख्या असल्यानंतर बिनविरोधसाठी चर्चा करण्याची आवश्यकताच नाही आहे. 90-95% ठराव जर आमच्याकडे महायुतीकडे असतील तर बिनविरोधची चर्चा करायची गरज काय. त्यामुळं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होईल. आपले एका बाजूला तयारी देखील करताय मात्र आजच्या तुमच्या मेळाव्यामध्ये असं दिसून यांच्यावर शिवाजी पाटील असतील किंवा आपण देखील काही प्रमाणात टीका केली. कसं मग पुढं चालतं? मी मुश्रीफ साहेबांवर टीका केलेली नाही आहे. ते आमच्या नाही, मी मोठा भाऊ आम्ही होणार. बघा, त्यांनी स्वतः घोषित केलं का नाही ते मोठा भाऊ आहेत म्हणून. मी फक्त एवढंच म्हणले की आम्ही मोठा भाऊ होणार आहे. कारण त्यांच्याबरोबर यड्रावकर साहेब गेले, ज्यांचे 160 ठराव होते, ते काय राष्ट्रवादीचे नाही आहेत. त्यांच्याबरोबर नंदाताई कुपेकर गेल्या, त्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्याबरोबर शेकाप पक्ष गेले, म्हणजे नंदाताईचे 70 ठराव, ते 35-40, म्हणजे 250-300 ठराव हे राष्ट्रवादीचे नव्हते. परंतु आम्ही आज 1430 ठराव आमच्याकडे आहे. जनसुराज्याचे आमच्याकडे 450 आहेत. अजून 2 घटक आमच्यावर यायचे आहेत. त्यामुळे आमचीच ठरावाची संख्या जास्त होईल आणि आमचे संचालक सुद्धा त्यामध्ये अधिकचे असतील. शिवाजी पाटलांची नाराजी अजून खूप जमलेली दिसत नाही. आता हे पहा, हा त्यांनी जी भूमिका मांडली हा बरेच दिवसाचा त्यांचा रोष आहे. कधीतरी मुख्यमंत्री महोदय या संदर्भात बसून बैठक घेऊन या सगळ्यामध्ये मार्ग काढतील. खरं तर आपण आता विरोधक आपली नेहमी टीका करतात, नाहीत म्हणून कुठेतरी राज्य पातळीवर जावं लागतं. आता तुम्ही उमेदवारी त्यांनी माझे पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माझ्या गाडीमध्ये कातर नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक झाली होती, त्यावेळी कशा पद्धतीनं हस्तक्षेप मुख्यमंत्र्यांचा आणि अनेक मंत्र्यांचा त्यांनी त्यामध्ये करून आणला होता. त्यामुळे त्यांनी असं बोलणं योग्य नाही. पहा, आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या ताब्यामध्ये बहुतांश महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आता महायुतीच्या ताब्यामध्ये. सहकार क्षेत्रातल्या सुद्धा सगळ्या संस्था महायुतीच्या ताब्यामध्ये असल्या पाहिजे. ही भूमिका योग्य आहे, यामध्ये कुठलंही काय अयोग्य नाही आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदय किंवा दोन्ही मुख्यमंत्री महोदय हे भाग घेतात, हे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाग घेतात. याचा अर्थ असं नाही की आम्ही कमकुवत आहोत किंवा आम्ही तर लढणार, शेवटी आम्हीच आहे. समोर होईल त्यावेळी बघू. मात्र त्याच व्यासपीठावर शोभिता माळी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोबत यावं असं आव्हान केलं. हे पहा, असं कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख केलेला नाही. आम्ही ही निवडणूक सोयीस्कर पद्धतीनं होईल एवढीच घोषणा, त्यासाठी जे काय करावं लागेल ती करण्याची तयारी शोभिका माळी यांनी दाखवली.